मंतरलेल्या चित्रपटाच्या पहिल्या प्रोग्रामच्या वेळेला जेव्हा सुधीर मुंगेंनी समोर बसलेले ज्योती माडगूळकर, सुधीर फडके, राजा परांजपे हे तिळी मंडळी तिथे समोर बसलेले असताना सुधीर मुंगेंनी सुरुवात केली त्या कार्यक्रमाची की मराठी साहित्याच्या इतिहासात गदिमा ही अक्षरं सुवर्णाक्षरांनीच लिहिली पाहिजे. आणि गदी माडगूळकर मराठी शिकलेले इंग्रजी शाळेतल्या टेक्स्टबुकातून नव्हे तर तिथे कथा संकीर्तन आणि कीर्तनाचा गजर चाले अशा मंदिरातनं ते मराठी शिकले. त्यामुळे त्यांच्या मराठीला असा परदेशी वास कधी आला नाही. आता हे जे वाक्य ते गदिमाच्या बद्दल बोलले तर खऱ्या अर्थाने सुधीर मुंगेंच्या बाबतीत तितकंच खरं आहे, कारण त्याचेही वडील कीर्तनकार होते आणि आज त्यांची कविता आपल्या सर्वांच्या समोर आहेच. मंतरलेल्या चैत्रवनाच्या निमित्ताने त्यांचा एक आणखीन एक महत्त्वाचा पैलू माझ्यासमोर जो आला तो म्हणजे त्यावेळेला आधी मेलडी मेकर सारखे असे हिंदी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम पुणे मुंबईत चालत असत, पण मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम तो इतक्या दर्जेदारपणे सादर करून त्यात विशेषतः एक नवीन शैली त्यांनी लोकांच्या समोर आणली निवेदनाची. मुक्त छंदातल्या त्यांच्या स्वतःच्या कविता आणि त्यातलं ते कवितेकडे गेले. तर त्यातली मी उदाहरणाला दाखल एक कविता मला ऐकवतो. ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणं स्वतः सुधीर मुंगे आमच्या कार्यक्रमात गायले होते एका आपली आवडत्या, पण त्यावेळी त्याची इंट्रोडक्शन करताना त्यांनी कशी केली हे मी तुम्हाला सांगतो. ही तक्रार नाही की गाराड नाही आणि पश्चाताप तर मुळीच नाही, आहे फक्त वस्तुस्थिती. तुझ्यासाठी केली साऱ्या आयुष्याची माती, खुणावणारे राजरस्ते तसेच जाऊ दिले, तळहातावरचे ऋतूंचे पक्षी अव्यक्त सोडून दिले. चालत राहिलो फक्त एका अटल आवेगापाठी, तुझ्यासाठी केली साऱ्या आयुष्याची माती. उकळणाऱ्या काळोखाने प्राण मंत्रून टाकले, स्फुरणारे उत्सुक खट्ट शिवून घेतले. पापण्याला दिली सक्त सजा एका थेंबासाठी, तुझ्यासाठी केली सारी आयुष्याची माती. ते झालं ते चांगलं की वाईट खरंच कळत नाही, आकाशाचं दान मात्र टाळून टळत नाही. श्रेय एकच आपात नुसतं तुझी दाळत मिठी, तुझ्यासाठी केली साऱ्या आयुष्याची माती. ने मदसी भरत मातृभूमी. सुधीर मोघे यांनी हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी एक गीत लिहिलं. हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल, आशा भोसले यांनी आणि संगीतकार होते पंडित रुधनाथ मंगेशकर. आठवते कोणाला हे गीत? थोडी अजून माहिती देते. सुधीर मोघ्यांच्या शब्दात सांगायचे तर सया निघाल्या सासुरा या गाण्याचा चित्रपटातील प्रसंग लक्षात घेतला तर त्यात ती नायिका आणि तिच्या मैत्रिणी भाताच्या शेतात काम करताना हे गाणं म्हणतात. भाताची रोपं सुरुवातीला एका ठिकाणी लावली जातात आणि थोडी वाढ झाल्यानंतर त्याचं पुनर्रोपण वेगळ्या ठिकाणी केलं जातं जिथे त्यांची पूर्ण वाढ जोपासना होते. त्यामुळे इथे भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलींची उपमा दिली आहे, जशा त्या एका घरी जन्माला येतात आणि काही काळानंतर त्यांचं संगोपन एका वेगळ्या घरी होतं. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, सया निघाल्या सासुरा. पाठवणी कर सया निघाल्या सासुरा.
मंडळी, हा डान्स सादर करणाऱ्या दोन मुली मानसी आणि लावण्या त्यांच्याकरता पुन्हा एकदा टाळ्या.